नर्मदे पंकजं नमामि त्वदीयपाद नर्मदे। आज माझी अनुभव 2013-14 व तीर्थ महात्म्य वर्णन भाग 61 त्यासाठी मी हरिभक्ती पारायण जिल्हा अहमद येथून आपल्या आहे। आज नर्मदा परिक्रमा अनुभव कथनाचा आज नर्मदा अगदी किनाऱ्यावर या आश्रमा रात्रीचा मुक्काम झाला आणि आता पहाटे 4-4:30च्या दरम्यान उठून, कारण आज मैयेवरती म्हणून देवानी आम्हा सगळ्यांना उठवलं, चला उठा लवकर, आपल्याला मैयेवर जायचं आहे। मग सगळे उठलो, पण आता माझा मासिक धर्म चालू असल्या ठिकाणी त्या बाजूला हँडपंप होता, ते स्नानाला गेले आणि घरी मैयेवरती गेले। आता तसं मैयेवर जायला घाट नव्हता, चांगला म्हणून हे तिघही तिकडे गेले। आता एवढ्या 4 वाजता आणि मी एकटी आहे त्या ठिकाणी। मला तिथे अजिबात भीती वाटत नव्हती आणि का कुणास ठाऊक परिक्रमा कशाचीच भीती वाटत नाही। काही मनात सुद्धा येत नाही की इथे काही विंचू असेल का, इथं काही सर्प असेल का, इथं चोर असेल का, इथं कोणी लुटील का, काही ध्यानात येत नाही। कारण अनुभवी परिक्रमा असे सांगतात की जेव्हा आपण संकल्प करतो त्याच दिवसापासून आपण आपल्याला नर्मदा मैयेचं कवच असतं। जसं आपण रामरक्षा असल्यावर दिवसभर आपल्याला सांभाळायची जबाबदारी ही रामावर असते, कवच असतं। तसं परिक्रमेचा संकल्प आपण केला की त्या दिवसापासून तर संकल्प सुटेपर्यंत म्हणजे उत्तर पूजा होईपर्यंत आपल्याला कवच आहे ते नर्मदा माईचं। म्हणून असं भीती कशाची ध्यानात सुद्धा येत नाही। एरवी आपण नुसतं घरातून बाहेर यायचं म्हटलं, अंधार असला तरीसुद्धा भीती वाटते, पण परक्या देशामध्ये, परक्या ठिकाणी, परक्या गावात आणि परक्या असं काहीच ध्यानात येत नाही जी यायला पाहिजे। मग त्या ठिकाणी सुद्धा आश्रमाच्या समोर उजेड होता, पण हँडपंप बराच असा बाजूला होता पाठीमागच्या साईडला, तर तिकडे आणि तिथे गाव घरंसुद्धा जवळ नव्हते। मग एकटी त्या ठिकाणी होते, पातेल्यामध्ये पाणी हापसून स्नान वगैरे केलं, कपडे वगैरे तिथंच धुतले आणि तोपर्यंत हे तिघेजण मैयेवर स्नान करून आले। आता आल्यावर माझं आपलं निवांत चालू होतं, कपडे वाळत घालायचं, हे करायचं। त्यांनी पटकन आवरून तोपर्यंत पूजा वगैरे केली। मग मीही त्यांना अष्टक वगैरे म्हणू लागले आणि त्यांनी आरती वगैरे झाली। आता आरती झाल्यावर साधारण 6 वाजले असतील, म्हणजे चांगलंच उजडलेलं होतं, पण आता नव्हता, थोडा वरूनच होता, पण खूप रस्ता चुकण्याची दाट शक्यता आहे। म्हणून माझ्या पतिदेवाने सांगितलं उजाडल्यावरच निघ, की थोडं निवांत चाललो। 6 वाजलेले बाबाजी उठून त्यांचंही स्नान वगैरे झालेलं होतं, त्यांनी लगेच तो घेतला जो रात्री स्वयंपाकाला आला होता, कारण तो फक्त बाबांकडे एक सेवा म्हणून यायचा, करायचा। ते बाबाच खूप हुशार होते, खूप अभ्यासू होते, हाही त्यांच्याकडे तो अभ्यास करायचा। मग आल्यावर त्याने लगेच त्याला फोन केला आणि बोलवून घेतलं। आल्यावर वगैरे बनणं, तिथला शिक्का वगैरे घेऊन आम्ही त्या बाबांना नर्मदे हरू म्हणून त्या सामान घेऊन आता तिथून पुढे नर्मदे हर म्हणून तिथून निघालो। आता पुढे निघाल्यावर पुढे आता सगळा
होता. आता मैयेचे किनारे सगळं वरून वरून होता. छोटे पण रस्ता सगळा कच्चा होता, मातीचा होता, फोपाट्याचा होता. त्या रस्त्याने जात असता पुढे सकाळी सकाळी आता 1 तासाभरामध्ये म्हणजे 7:00-7:30 वाजेपर्यंत 5 किलोमीटर म्हणजे एक सांगाखेडा म्हणून गाव लागलं. त्या गावामध्ये गेलो. आता गावं तसे छोटे छोटेच आहेत आणि किनाऱ्याचे गाव मधून वाहतं आहे. रस्ते कसे आहेत असं त्या गावामध्ये गेल्यावर कुणीतरी म्हटलं म्हणून तिथे एका ठिकाणी चहा वगैरे घेतला आणि आता पुढे निघालो. पुढे निघाल्यावर आता तर सकाळी सकाळीच पण एवढा उदास रस्ता लागला की काही असं करमतच नव्हतं त्या रस्त्याने. कारण जिकडे तिकडे सगळे असे फक्त मोठे मोठे झाडं होते आणि बाकीचं सगळं असं खडकासारखं आणि मोकळं रान असं दिसायचं. म्हणजे ते असं वेगळंच वाटायचं. मग पुढे गेल्यावर 1 किलोमीटरवरती मारागाव म्हणून लागलं. त्याच्या पुढे गेल्यावर एक सर्राकेस गाव लागलं. ते 3 किलोमीटरच्या अंतरावरती. आता पुढे जातच असता आता कधी थांबायचो, पाणी वगैरे प्यायचो आणि पुन्हा जायचो. एक बचवाडा 3 किलोमीटरवरती. आता त्या गावामध्ये जाण्यासाठी एक असा शॉर्टकट रस्ता होता. आता तो कुणाला माहिती असेल किंवा पण माझ्या पतिदेवांना तो माहिती होता. बरंच अंतर कटेल आपण या शॉर्टकट रस्त्याने जायचं आणि तो रस्ता तर तसा शेताशेतानीच होता. त्या रस्त्याने आम्ही बरोबर लगेच पुढच्या गावामध्ये म्हणजे नसीराबाद म्हणून गाव लागलं. आता तिथंही गावात जायची गरज नव्हती. तिथून डाव्या हातालाच वळून एक भटवाडी गेलं. तर त्या भटवाडी आता पुढे त्या गावाच्या थोडंसं पुढं गेल्यावर उजव्या हाताला कारण आता टाईमही बराच झालेला होता. जवळजवळ 11 वाजले होते. अशा वेळी उजव्या हाताला एक घर होतं आणि माझ्या पतिदेवांचे ते घर आठवणीत आलं की आपण मागच्या वेळी म्हणजे 2 वर्षापूर्वी इथं थांबलो होतो. म्हणून त्यांनी तिथं बघितलं कोणी दिसतंय का, तर तिथे एक आजी होती आणि एक बाबाजी होते. वयस्कर होते दोघंही. दोघंच त्या घरी होते. त्या बाबांचं नाव नर्मदागिरी होतं. तर त्या बाबांनी माझे पतिदेवांनी त्यांना म्हटलं नर्मदेहर बाबा. तर ते बाबा आता ओळखायला तयार नव्हते. कारण 2 वर्षाचं आणि खूप परिक्रमावासी येतात. एवढ्यांना कधी आठवणी ठेवणार. त्यातली त्यात ते वयस्कर आहेत. म्हणून त्यांनी ओळखलं नाही. पण ती जी आजी होती ती बाहेर आली की कोण परिक्रमावासी आलेत म्हणून. तर लगेच तिने ओळखलं. ती म्हटली बाबाजी तुम्ही तर मागे काही दिवसापूर्वी आले होते. मी तुम्हाला ओळखलं आहे. माझ्या पतिदेवांनी सांगितलं हो 2 वर्ष झालेत मी ते. मग छोटंसं असं छप्पर होतं त्यांचं. ते म्हटले आता या आणि आता जेवण केल्याशिवाय जायचं नाही. 11 वाजलेले आहेत. त्यांनी तसा त्यांचा स्वयंपाक त्यांचं जेवणही झालेलं होतं. पण त्यांनी आमच्यासाठी पुन्हा त्या आजीने आणि बाबा साठी एवढा सुंदर खिचडी भात बनवला. आता आम्ही गेल्याच्या नंतर मग चूल वगैरे पेटवली. बाबांनी तांदूळ निवडले ते खडे वगैरे. आजीने तोपर्यंत बटाटे वगैरे कापून खिचडीची तयारी केली. मोठ्या पातेल्यामध्ये आता चौघांना पुरेल एवढी खिचडी ते बनवत आहेत. तोपर्यंत तिथे छोटासा तिथे एक बोर होता त्यांच्या अंगणामध्ये आणि त्या बोरला पाणी खूप होतं. त्यांनी त्या बोरच्या पाण्यावरती थोडं थोडं माळवई लावलेलं होतं. मिरच्या, कोथिंबीर असं काही. तर त्या बोरच्या पाण्यावर त्यांनी सांगितलं तुम्हाला काही कपडे वगैरे धुवायचे असेल तर धुवा. आता वायाळ दादा, शेळके बाबा आम्ही सगळेच आता त्या पाणी एवढं चाललेलं आहे मग कुणाला दम निघणार. आम्ही सुद्धा तिथे कपडे धुतले. आता साबण लावून कपडे धुतले कारण वरती आपण कुठे धुतले तर काही हरकत नसते. म्हणून त्या ठिकाणी लावून कपडे धुतले. कपडे वाळूही घातले. भात तयार झाला. तर थोडा वेळ झाला. आता झाल्यावर सांगितलं भात तयार आहे पण खाल्ल्या आज इथंच मुक्काम करायचा. त्यांनी अगोदरच सांगितलं माझ्या आमची अशी इच्छा आहे की मैया जोपर्यंत चालवती आहे आणि चांगल्या प्रकारे चालतोय
आता माझं कारण सांगायला, कारण मला आता थोडं अशक्त. म्हणून त्यांनी सांगितलं, हिला पण कधी असं कमजोरी वाटते तर कधी मग थांबून घ्यावं लागतं, कधी हातपाय गळून जाते म्हणतात, तर थोडं थांबावं. आणि म्हणून आम्ही थोडं थोडं चालत राहतो, तिला जसं वाटेल तसं, जसं बरं वाटेल. त्यांनी सांगितलं, बरं ठीक आहे, तुम्ही इथं आलात, परत ओळख दिली आणि आम्हाला एवढी सेवेचा मोका दिला, हेच खूप चांगलं झालं, बरं झालं. म्हणून त्यांनी आता त्यांच्याच ताटामध्ये भात सगळ्यांना सारखा वाढून दिला. मग माझ्या पतिदेवांनी सांगितलं, नाही तुम्हीसुद्धा खायचा, कारण हा मैयाचा प्रसाद आहे. तुम्ही जेवलेले तरीसुद्धा हे मैयाचं आहे ना, म्हणून खावं लागणार आहे. आता त्यांनी सांगितलं, ठीक आहे. मग आम्ही सगळे 6 जणं मस्त निवांत, ते छप्पर होतं, पण आता खूप ऊन पडायला लागलेलं होतं, भयंकर ऊन. आणि आपल्या महाराष्ट्रापेक्षा मध्य प्रदेशमध्ये थंडी खूप असते आणि उन्हाळ्यामध्ये ऊनही खूप असतं, भयंकरच. एवढं ऊन पडायला लागले होतं. आता 11-12 तर वाजलेले होते. मग अशावेळी इतकं बाहेर तर नुसतं ऊन चमकतच होतं. असं वाटायचं आता कधी परिक्रमा पूर्ण होईल. आणि आत त्या छपराच्या सावलीमध्ये बसल्यावर एवढा आनंद वाटायचा. मस्त तिथं आता सगळ्यांनी जेवणं केले. जेवण केल्यावर त्या आजीने सांगितलं, नाही भांडे कोणीच घासायचे नाही, सगळ्यांनी ताटं इथं ठेवायचे. अरे आम्हाला काही पुण्य ठेवून जा. आणि त्यांचा तो एक भाव, म्हणून त्यांनी आम्हाला काही भांडे धुवू देत नव्हत्या. मग आम्हीसुद्धा, कारण आता जेवण झालं की लगेच झोपावंसं वाटत असतं, पण आम्ही लगेच कपडे वगैरे आवरून घेतले, जे वाळत घातलेले बॅगमध्ये भरले, कपडेही चांगले वाळलेले होते. आणि आता त्या आजीबाबांना सांगितलं, आम्ही इथून निघणार आहोत. आता त्यांना खूप वाटायचं की परत येऊन यांनी आपल्याला ओळख दिली. आणि त्यांचे काही मुलं मुली शहरामध्ये राहत होते, म्हणजे इथे जवळ कुणी नव्हतं, ते दोघंच राहत होते. म्हणून त्यांना एकटं एकटं वाटत होतं. त्यांना असं वाटायचं की परिक्रमावासी आल्यावर आम्हाला खूप आनंद होतो, कारण त्यांच्यामध्ये आमच्या मनाचा विरंगुळा होतो, तसं आम्ही एकटे एकटेच असतो. म्हणून आता त्यांनाही तिथे माझ्या पतिदेवांनी काही गोष्टी सांगितल्या की परिक्रमावासियांची सेवा म्हणजे खूप पुण्य असतं. त्यामध्ये तुम्ही किनाऱ्यावरती आहात आणि मैयाची तुमच्यावर खूप कृपा आहे, तुमचं भाग्य आहे, तुम्ही एवढ्या किनाऱ्यावर राहता, खूप आनंद वाटतो. आणि ते कुणीही हसेल तर त्यांना 2 गोष्टी चांगल्या सांगणारच मैयाबद्दल, की जेणेकरून त्यांच्याकडून सेवा चांगली होईल. आणि परिक्रमावासी असेल तरीसुद्धा कुणाला राग येत असेल की का सांगतात आम्हाला, पण आपल्याला जे कळतं ते आपण सांगितलं पाहिजे. परिक्रमेचे नियम वगैरे, की कुणाला त्रास होणार नाही असं पण वागायचं नाही. म्हणून माझ्या पतिदेवांनी त्यांना 4-2 गोष्टी सांगून आता आम्ही बॅगा वगैरे घेतल्या. पण ती आजी माताजी म्हणू लागली, बाई खूप छान वाटत होतं गं, तुम्ही नव्हतं जायला पाहिजे आज. माझ्या पतिदेवांनी सांगितलं, मैयानी बोलवलं कधी तर येऊ परत. पण मैयानी बोलवलंच नसेल त्या किनाऱ्याला, म्हणून परत कधीच जाणं झालं नाही तिकडे. मग आता त्यांना नर्मदेहर म्हटलो आणि आमच्या बॅगा पाठीवर घेऊन, काठी कमंडल घेऊन त्या ठिकाणावरून निघालो. आणि तिथून जाता जाता आता पुढे 4 किलोमीटर अंतरावरती एक गणेरा म्हणून गाव लागलं. आता सगळे खेडेगावं आहेत आणि सगळा फुपाट्याचा रस्ता, या गावापासून त्या गावापर्यंत नुसती मातीच माती. आता माती, फुपाटा ओठीत आणि ऊन भयंकर डोक्यावरती, अशा रस्त्याने चालतो आहोत. त्यावेळी पुढे आणखी 4 किलोमीटर गेल्यावर गौघाट म्हणून लागला. आता गौघाट थोडा बाजूला होता, कारण मैया आता थोडी अंतरावरच होती. खालून रस्ता म्हणजे मैया आता खूप गोलगोल गोलगोल अशी फिरती आहे. आता तिचे वेगवेगळ्या घाटावर वेगवेगळे रूपं आहेत, तिचे हजारो रूपं आहेत, कारण तिच्या रूपाचं आणि तिच्या गुणाचं कितीही गायले आणि कितीही बघितले तरी ते आहेतच वेगवेगळे. मग या गोघाटापासून सुद्धा, कारण त्या गोघाटावरती तिकडे 13 योगिनींचं मंदिर आहे, तिथे 13 योगिनींचं स्थान आहे. आणखी 3 सिद्ध आहेत, 3 सिद्ध महात्म्यांचे तिथं स्थान आहे. तर आता तिकडे जायला खूप मध्ये जाऊन परत यायचं होतं, म्हणून आता तसंच पुढे निघालो. ते म्हणजे गोघाटपासून पुढे 5 किलोमीटर अंतरावर असलेलं बिकोर म्हणून गाव लागलं. आणि त्या बिकोरमधून सुद्धा पुढे जात असता मैयामध्ये तिथे सूरजकुंड आहे, म्हणजे
सूर्यदेवाने तपश्चर्या केलेलं ठिकाण म्हणजे सूर्यकुंड. कारण ज्या ज्या ठिकाणी सूर्यदेवाने तपश्चर्या केलेली आहे त्या ठिकाणी सूरजकुंड आहे. आणखी मला वाटतं सूरजकुंड तिकडे समुद्राच्या जवळसुद्धा आहे आणि हासोटला, आणि इकडे महाराजपूरच्या पाठीमागे तिकडे आहे. म्हणजे असं सूरजकुंड त्या ठिकाणी आहे. पण आता तिकडे नाही जाता सरळ रस्त्याने लोकांनी सांगितलं तिकडे जा, परत मागे या, त्यापेक्षा तुम्ही पुढं बरंच तुमचं अंतर कटून जाईल. म्हणून पुढे निघालो तर पुढे सांगाखेडा रोड होता. त्या सांगाखेडा रोडने आता आरी गावमध्ये लागलं 3 किलोमीटर अंतरावरती, आणि त्या आरी गावापासून आता सांगाखेडा 4-5 किलोमीटर अंतर आहे. तर त्या ठिकाणी पहिला म्हणजे जवळजवळ 15-16 वर्षापूर्वी तिथं एक असा प्रसंग घडलेला आहे की आपल्या महाराष्ट्रामधले म्हणजे आमच्या राहुरी तालुक्यामधले एक कोपरे म्हणून गाव आहे. तर त्या गावामधले एक व्यक्ती, तसे ते 4 जण होते, आणि ते 4 जण नर्मदा परिक्रमेसाठी 16 वर्षापूर्वी म्हणजे 2004 मध्ये ते नर्मदा परिक्रमेसाठी गेले आणि त्यांनी ओंकारेश्वरला परिक्रमा उचलली. 4 सोबतच होते. नर्मदा परिक्रमा सुरू केली आणि मैयाची परिक्रमा करता करता आता ते समुद्र पार होऊन पलीकडच्या तटाने उत्तर तटाने थेट अमरकंटकला गेले, आणि अमरकंटकवरून तिकडच्या बाजूने आता दक्षिण तटाने निघाले पुन्हा तर ओंकारेश्वरला यायला. तर मध्येच त्यांच्या चौघामधला एक जण डोंगरावरतून घसरून खाली पडला, आणि पडल्यावर आता त्याचे 2 मणके गेले. आता त्या व्यक्तीला वयस्कर होते, सगळेच 50च्या नंतरचेच होते. मग त्यांना चालता येत नव्हतं. आता ते उठूही शकत नव्हते, बसूही शकत नव्हते, त्यांना काहीच जमतच नव्हतं. त्यावेळी ते 4 जण एका ठिकाणी त्यांनी थांबून घेतलं. ते तिथं थांबल्यावर आणखी एक व्यक्ती पाठीमागून म्हणजे आणखीन एक परिक्रमावासी आला. तोही महाराष्ट्रातलाच होता. तोही म्हणतो इकडे कर्जुले सावरगाव असं गाव आहे, तर त्या गावचा तो होता. मग त्याने, तो तरुण मुलगा होता, विद्यार्थी होता, आळंदीमध्ये शिक्षण घेणारा. त्याने या 4घांना बघितलं आणि त्याने विचारलं काय झालं. आता मराठी बोलणार तोही हेही म्हटल्यावर ह्यांना बोलणं कळत होतं. म्हणून याने विचारलं तर त्या 4घांनी सांगितलं आमच्यातलं एक जण काल पडलाय आणि त्याला इतकं लागलंय की त्याचे 2 मणके गेलेत, आता तो चालूच शकणार नाही. मग म्हणे काय केलं पाहिजे, तर याला आता घरी पोहोच केलं पाहिजे. मग घरी पोहोच करण्यासाठी ते 4घे जण, हा 5वा म्हणजे हा विद्यार्थी त्या 4घांना रेल्वे स्टेशनपर्यंत घेऊन आला, आणि तो वाटतं इटारसी वगैरे अशा ठिकाणी आला असावा, आणि तिथे येऊन त्याने या 4घांना इटारसीवरून रेल्वेमध्ये बसून दिलं. आता ही 4घेही पुन्हा घरी आले, म्हणजे राहुरी तालुक्यामध्ये कोपरे गावाला. तिथे आल्यावर आता 4घे जण आल्यावर जो तो आजारी होता तो नंतर हळूहळू आरामाने बरा होत गेला. पण त्याला घरी सोडल्यावर आणखी हे 3 जण होते, आता यांना परत मागे जायचं होतं. पण त्याच्यातले जे 2 जण होते ते म्हटले नाही नाही, आम्हाला खूप भीती वाटते, अरे असं टंगडं मोडलं बिडलं काही झालं आता काय आम्ही येणार नाही, तुझं तू जायचं तर जा. मग हे 2 काही कबूल होत नाही. आता 3रा तर आजारीच आहे. मग 4था एक जण, त्यांचं नाव गोकुळ दगडू जगताप. तर ते म्हटले ठीक आहे, कारण ते वारकरी होते, तसे सगळेच वारकरी होते, पण त्यांची एक मैयावर श्रद्धा होती आणि त्यांना असं वाटलं की काही झालं तरी परिक्रमा करायचीच. म्हणून ते पुन्हा गेले आणि अलीकडच्या तटावर होते त्यामुळे काही अडचण नव्हती, मैया पार होत नव्हती. म्हणून ते पुन्हा इटारसीला गेले आणि तिथून गाडीने ते ज्या ठिकाणी त्यांनी जल ठेवलेलं होतं त्या ठिकाणी ते गेले आणि परत तिथून परिक्रमा पुढे सुरू केली. आता परिक्रमा पुढे सुरू झाल्यावर ते पायी चालत अगदी किनाऱ्याने, मला वाटतं या आरी आणि सांगाखेडा या परिसरामध्ये ते आले. पण आता एकटेच होते, पायी प्रवास चालू होता आणि त्यावेळचा काळ आणखी कठीण असेल. आता खूप सुविधा झाल्यात, ठिकठिकाणी आश्रमही झालेत, कुणी सेवा करतं, आणि तेव्हा आणखी कठीण असू शकतं.
म्हणून ते एवढे आजारी पडले की आता भयंकर ताप आलेला आहे. मग तिथल्या शेजारी पाजारी कुठे एका आश्रमामध्ये ते थांबले. मग तिथल्या बाबाजींनी काही शेजारी लोकांनी त्यांना दवाखान्यात नेलं. तिथं गावात दाखवलं, पण ताप भयंकर होता, ताप काही उतरत नव्हता आणि जसे ते बेशुद्धच आहेत असे झाले होते. मग ते त्यांना तिथे तालुक्याचं गाव आहे बाबई म्हणून, त्या बाबई गावामध्ये त्यांना मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेलं. मग तिथं गेल्यावर त्यांच्या मेंदूत ताप गेला असं कळलं आणि मग आता तर जास्त अवघड दिसू लागलं. म्हणून त्या बाबाजींनी तिथल्या त्यांच्या वहीमध्ये त्यांच्या घरचा नंबर होता. मग घरच्या नंबरला फोन केला तर घरी त्यांचा मुलगा, आता मुलगाही महाराज आहे, ते म्हणजे हरिभाऊ महाराज जगताप. तर त्यांना फोन आल्यावर त्यांनी आणखी एक महाराजांना सोबत घेतलं, ते म्हणजे पांडव महाराज. आणि महाराजांना सोबत घेऊन दोघेजण थेट त्या बाबईला गेले. पण तिथं गेल्यावर यांची तब्येत आता खूपच भयंकर होती, म्हणून चिन्ह जरा अवघड दिसत होते. मग त्यांनी आणखी तिथल्या चांगल्या डॉक्टरांना विचारलं तर त्यांनी सांगितलं तुम्ही त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी न्या. तर तिथे जिल्ह्याजवळच औरंगाबादला ते घेऊन गेले. औरंगाबादला नेल्यावर आता तिथे हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती केलं आणि हे दोघं महाराज मैयेवरती म्हणजे जिथे औरंगाबादला जो घाट आहे शेठानी घाटावर जाऊन ह्यांनी मैयेचं स्नान वगैरे केलं आणि मैयाला सांगितलं आता तूच काय ते करायचं ते कर. पण काय असेल, त्या बाबांची काही इच्छा असेल म्हणून त्या ठिकाणी त्यांचं मैयालाही त्यांना त्या मैयेमध्येच त्यांना विलीन करून घ्यायचं असेल म्हणून त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. आणि त्या गोकुळ दगडू जगताप या व्यक्तीचा, या परिक्रमावासियांचा त्या ठिकाणी मृत्यू झाल्यावर आता ह्या दोघं महाराजांनी म्हणजे त्या बाबांचा मुलगा आणि दुसरे एक महाराज त्यांना घेऊन थेट इकडे गावाकडे आले. तसं त्यावेळी बरेच लोक म्हणायचे की ज्यांना कळत होतं ते की मैयाच्या किनाऱ्यावरच अंत्यविधी करायला पाहिजे होता. पण असं झालं की असं असतं, पहिल्यापासूनच अशी पद्धती आहे की गावामध्ये आणायचं, गावातच सगळा विधी करायचा असं. पण मैयाच्या किनाऱ्यावरती त्यांनी देह ठेवला म्हणजेच. पण तेव्हापासून मला का सांगायचं आहे तर ह्या गावाजवळ आल्यावर मला तो प्रसंग आठवला. कारण माझ्या लग्नाच्या अगोदरपासून म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदर मी एकदा ऐकलं होतं, पण मला तेच व्यक्ती आहेत असं माहिती नव्हतं. कारण लोक म्हणायचे नर्मदा परिक्रमा खूप अवघड असते, माणसं तिकडं गेले तर परत मागे येत नाहीत. म्हणून का सांगायचं आहे तर या असं ऐकलेलं होतं म्हणून माझे घरचे म्हणजे माझे आईवडील वगैरे हे सगळे घाबरायचे. जेव्हा आम्हाला पायी परिक्रमेला जायचं आहे तेव्हा माझ्या पतिदेवांना सुद्धा म्हणायचे की जाऊ नका आणि तिलाही नेऊ नका जर तुम्ही गेलात, कारण खूप अवघड असतं परिक्रमा म्हणजे. आता माझ्या पतिदेवांनी अनुभव घेतलेला होता, ही त्यांच्या ध्यानात नव्हतं, पण त्यांना भीती वाटायची. ते म्हणायचे गेलेले माणसं परत येत नसतात. पण तो काळ खूप जुना होता, तो काळ इतका जुना होता की त्यावेळी तशी आणि त्या सगळ्या सुविधा, तसं काही दवाखाना केला, सगळं केलं, पण आयुष्य त्यांचं संपल्यावर तिथे काय करणार आहे. पण लोकांची एक भावना होऊन गेली की ते अवघड असतं आणि तिथे जायला नको हे. पण आता त्या गावाच्या जवळ आल्यावर मला या गोष्टीची आठवण आली म्हणून हा प्रसंग तुम्हाला सांगून गेले. पण नर्मदा मैया ज्याची जशी इच्छा असेल तशी इच्छा पूर्ण करत असते. कारण त्यांनाही तसं वाटत असेल की मैयाने आपल्याला आता तिच्यामध्ये सामावून घ्यावं, असंही कधी वाटलं असेल. आणि मैया देव कधी त्यांच्यावर येऊ देत नसतो. जशी माणसाची इच्छा असते, जशी मागण्याची जसं हे असतं तसंच घडत असतं. म्हणून त्या ठिकाणी आता आरीच्या पुढे गेल्यावर एक सांगाखेडा म्हणून गाव लागलं. आता त्या सांगाखेड्यामध्ये गेल्यावर तिथे असा कॉर्नर होता. त्या गावातून बाहेर निघता आता पुन्हा एक रस्ता लागला मोठा आणि त्या रस्त्याच्या कडेला हॉटेल होते. आता दुपारची वेळ झालेली होती, म्हणजे जवळजवळ 2-2:30 वाजलेले असतील. अशा वेळी ते हॉटेलवाल्याने हाक मारली, "अहो बाबाजी." तिथं स्वीट होमसुद्धा होतं. त्यांनी सांगितलं. मग त्यांनी आम्हाला जिलेबी दिली, गरमागरम जिलेबी चालू होती. जिलेबी दिल्यावर आता दुसऱ्या हॉटेलवाल्याने चहासुद्धा दिला.
आता आणखी जरा बरं वाटलं, कारण आज तर तशी काही अडचण नव्हती, जेवण दुपारी झालेलं होतं. म्हणून तिथून पुढे निघालो. तर पुढे आता ते गाव हॉटेलपासून अर्धा किलोमीटर गेल्यावर लगेच माझ्या पतिदेवाने आधीच सांगितलं होतं, कारण ते काही पुढे असणार तर ते अगोदर सांगून ठेवायचे. आता पुढे अमुक गाव आहे, अमुक तीर्थ आहे, अमुक नदी आहे. तर त्यांनी त्याच ठिकाणी सांगितलं, इथं ना अर्धा किलोमीटर गेलं की एक तवा नदी आहे आणि ती तवा नदी म्हणजे मोठी तवा नदी आहे. आता मोठी तवा असं का म्हटले? त्यांनी सांगितलं, ही मोठी तवा आहे आणि आता नंतर लागणार आहे, 1-2-3 दिवसांनी आपल्याला पुन्हा लागेल, तर ती छोटी तवा असेल. मग 2 तवा लागतात नर्मदा मैयाच्या परिक्रमेमध्ये आणि एवढी मोठी तवा होती. अर्धा किलोमीटर चालून गेलो आणि ती तवा नदी बघितली. तर ती तवा नदी इतकी रुंद होती, इतकी मोठी होती, जवळजवळ आता पुलावरून जर चाललं ना तर तिचं अंतर बरोबर 2 किलोमीटर भरतं. त्या पुलाचं अंतर म्हणजे इतकी रुंद ती आहे. मग ही तर पुलावर म्हणजे मैयापासून बराच अंतरावर आहे आणि आम्ही तर जवळ संगमाच्या जवळूनच चाललेलो होतो. मग तिचं अंतर इथं तर जास्त असू शकतं, 2 किलोमीटरपेक्षाही जास्त असू शकतं. मग आता तिच्यामध्ये उतरलो. आता ही सगळी पाण्यातून पार करायची आहे, म्हणून तिला अगोदरच हात जोडले आणि सांगितलं, माई तू सुद्धा, कारण तू महान आहेस, कारण तू इतकी मोठी आहे, माझ्या नर्मदा मैयापेक्षाही मोठी आहेस दिसायला, पण तू नर्मदा रूप होऊन गेलेली आहे, कारण थोड्याच अंतरावर तू नर्मदेला मिळतीस आणि नर्मदा माईमध्ये मिळून तिच्यासारखीच होऊन जाती आहेस. म्हणजे तू स्वतःला तिला समर्पण केलेलं आहे. इतकी मोठी असतानासुद्धा तुझं मन किती मोठं असेल की तू नर्मदा मैयाला स्वतःला समर्पण करून टाकलं, म्हणून तू महान आहेस. आता आम्हालासुद्धा पाण्यातून तुला पार करायचं आहे, तर आम्हालाही पलीकडे घेऊन जा. आणि तिथे किनाऱ्यावर उभा राहिलो. तर तिथे माझ्या पतिदेवांनी सांगितलं की या ठिकाणी, या संगमाच्या ठिकाणाला, नर्मदा मैया आणि तवाच्या संगमाच्या ठिकाणाला पलीकडच्या बाजूला बांद्राबान म्हणतात आणि अलीकडून सुद्धा बांद्राबानच आहे, पण पलीकडून मोठा घाट वगैरे आहे. अलीकडूनही छोटा आहे, पण तिथे आश्रम वगैरे आहे आणि पलीकडून मोठा डांबरी रस्ता आहे की बुधनीवरून येणारा पुढे शहागंजला जाणारा असा मोठा हायवे आहे. आणि इकडे तर इकडं हा किनाऱ्याचा आणि इकडे काही रस्ता वगैरे नाही मोठा, पण या ठिकाणी अशी एक कथा घडलेली आहे. तुम्हाला चालता चालता त्या तीर्थाची महती म्हणून सांगून जाईल. त्या तीर्थाला मरकट तीर्थ म्हणतात, कारण भालू तीर्थही म्हणतात. असं का म्हणत असावे? तर लोक सांगायची तिथे वानराने तपश्चर्या केली, म्हणजे बंदराने तपश्चर्या केली म्हणून त्याला बांद्राबान म्हणतात. असं मलाही अगोदर तसंच माहिती मिळालेली होती, पण माझ्या पतिदेवांनी जेव्हा आम्हाला सांगितलं की तिथे पूर्वी एक वैश्वानर नावाचा राजा होता आणि तो वैश्वानर नावाचा राजा, त्याचं राज्य दुसऱ्या देशातल्या राजाने ते जिंकून नेलं, म्हणजे राजा हरला गेला आणि आता राजाची सगळी संपत्ती लुटली गेली. राजाला आता काहीच शिल्लक राहिलं नाही, म्हणून राजा जंगलात तपश्चर्या करण्यासाठी निघून गेला आणि तिथं गेल्यावर त्यांनी तप केलं. पण तप करत असताना आता मनाने सगळ्या गोष्टी केल्या, म्हणून माणसाला एखादा गुरु असावा. मग तो गुरु खूप मोठा दिसायला असावा, चांगले कपडे घालणारा असावा, चांगले चपला घालणारे असावा, चांगला बोलणारा असावा, लोकांचं मन मोहून टाकणारा असावा, असं काही नाही आहे. गुरु कधी शरीराने मोठा नसतो, गुरु कशानेच मोठा नसतो, तर गुरुवर असलेली आपली श्रद्धा मोठी असते. गुरु तो गुरुच असतो, कारण त्यांच्याकडे जे सामर्थ्य असतं ते आपल्याला कधीच कळत नसतं. मग आपण फक्त त्यांच्या चरणी नतमस्तक व्हायचं असतं, एवढंच महत्त्वाचं असतं. म्हणून पण गुरु करताना थोडा विचार करूनच केला पाहिजे. या काळात तरी म्हणतात ना, पाणी पिना छान के आणि गुरु करना पहचान के. म्हणून गुरु करत असताना जरा विचार करून काळजीपूर्वक की कोणता योगी असेल, काय ज्ञान असेल त्या व्यक्तीकडे, त्याच्यापासून आपल्याला खरंच फायदा होईल का, आपण त्या भगवंतापर्यंत पोहोचू शकेल का. नाहीतर गुरु लोभी धन मानका आणि शिष्य लोभी अतिदीन, म्हणजे
गुरुला अपेक्षा आहे शिष्याने आपल्याला काहीतरी द्यावे आणि शिष्याला वाटतं की आपली गरिबी आहे. मग अशी त्यांची पंचायत होते. म्हणून गुरु करताना विचार करून केला पाहिजे. त्यामध्ये या वैश्वानराला तसा काही गुरु वगैरे नव्हता. पण कोणत्या देवाचं भजन केलं आणि काय केलं काही माहिती नाही. पण एवढे वर्ष तपश्चर्या करून एका जागेवर भजन करून काही फरक झाला नाही. त्याचं संपत्ती तर त्याला परत मिळाली नाही, पण काहीच नाही, पुण्यही प्राप्त झालं नाही. मग त्या ठिकाणी आता देवाचं भजन केलं तर साधूची भेट होत असते, अशी ती सूत्र आहे. आपल्याला काहीच कळत नसेल तरीसुद्धा आपण जर देवाचं भजन केलं तर आपल्या साधूची भेट झाल्याशिवाय राहत नाही. आणि जर आपण साधूचं भजन केलं तर देवाची भेट झाल्याशिवाय राहत नाही. आपल्याला माहिती आहे आपण महाराष्ट्रातले आहोत. संत श्रेष्ठ संत पंचायतनामधले संत निळोबा महाराज यांनी जगद्गुरू तुकाराम महाराजांचं भजन केलं आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांनी भेटावं म्हणून त्यांचा धावा केला. पण ते न भेटता महाराज तर वैकुंठाला गेलेले होते. म्हणून स्वतः प्रत्यक्ष भगवान पंढरीनाथ आले. का तर संतांचं भजन चालू आहे ना, संतांचं भजन केलं की देवाचं दर्शन होत असतं. मग निळोबारायांनी त्यांनी नंतर आव्हेर नाही केलेला, पण आता सांगताना कुणी कसंही पद्धतीने पटवून देतात. तुझं लागी येथे बोलाविले कोणी आणि प्रार्थिल्या वाचूनी आला शिका. आता निळा म्हणे आम्ही नोळखेसी देवा. निळोबाराय म्हणतात मी देवाला ओळखत नाही. अरे कसं काय ओळखणार, कारण अजून मला साधूची भेट झालेली नाही, मला माझ्या गुरुनी अनुग्रह दिलेला नाही. मग गुरुनी सांगितल्याशिवाय, गुरुने देव दाखवल्याशिवाय देव दिसत नसतो आणि दिसला तरी तो कळत नसतो. नामदेव महाराजांचं जिवंत उदाहरण आहे. नामदेव महाराज रोज देवाच्या सोबत राहत होते, खात होते, झोपत होते, तरी देव कळत नव्हता. का तर गुरु नव्हता. मग निळोबारायांच्या जीवनामध्ये सुद्धा तेच. पण निळोबाराय हुशार होते. त्यांनी सांगितलं देवा मी तुला खरंच ओळखू शकणार नाही, म्हणून तू आता किती दर्शन दिलं तरी त्याचा उपयोग होणार नाही. मी तुला जरी पाहिलं तरी तुला जाणू शकणार नाही. त्याच्यासाठी जगद्गुरू तुकाराम महाराजांचीच गरज आहे, असं त्यांनी सरळ सांगितलं. पण लोक म्हणतात त्यांनी हाकलून दिलं देवाला, तू जा, तुझं काही काम नाही, तुला कोणी बोलावलं. असं कधी देवाला बोलेल का कोणी भक्त? अरे ज्याच्या प्राप्तीसाठी एवढं सगळं करतोय त्याला कशाला असं बोलेल? पण ठीक आहे, आपला विषय म्हणजेच या वैश्वानराने सुद्धा देवाचं भजन केलं, पण देवाचं भजन केल्यामुळे त्याला साधूची भेट झाली. म्हणजे प्रत्यक्ष नारद महर्षी त्याला भेटायला आले आणि सांगितलं. पण याला त्याच्यातलं कुठल्याही प्रकारचं ज्ञान नव्हतं की देवाचं भजन केल्यावर साधू भेटतो, मग साधूसोबत आपण चांगलं बोललं पाहिजे. तर आता नारद महर्षींना वाटलं याने देवाचं भजन केलं, आपण याला दोन गोष्टी समजावून सांगणं गरजेचं आहे. म्हणून नारद महर्षींनी त्याला सांगितलं, राजा तू खूप मोठी साधना केली, खूप मोठी तपश्चर्या केली, पण या तपश्चर्येने तुला देवही भेटला नाही आणि तुझी संपत्ती भेटली नाही, कारण तू गुरु केला नाही म्हणून तुला देव भेटला नाही. आणि तू साधना केली पण तुला तुझी संपत्ती भेटली नाही, तर हे ठिकाण तेवढं संपत्ती देणारं, तेवढं पवित्र हे ठिकाण नाही आहे. म्हणून तुला मी सांगतो तू एक काम कर की आता जी साधना आहे ती एखाद्या पवित्र ठिकाणी कर. आता नारद महर्षी त्याला बोलू लागले, त्याची स्तुती करू लागले, म्हणजे त्याला सांगू लागले तू खूप साधना केली असं तसं. आता याचा अहंकार वाढायला लागला. कुणी आपल्याला चांगलं म्हटलं की आपण लगेच फुगायचं नाही, आपण समजून घ्यायचं तो का म्हणतो आहे, खरंच चांगल्या भावनेने म्हणतोय का उगाच आपला अहंकार वाढावा म्हणून म्हणतो, की आपल्याला बरं वाटावं म्हणून म्हणतो. आपली साधना जी आहे ती आहेच, मग आपण दुसरे सांगतायत म्हणून आपण लगेच समाधान आनंद व्यक्त करायचा, तर अहंकार वाढू द्यायचा नाही. मग ह्याला अहंकार वाढायला लागला. हो मी एवढी तपश्चर्या केली, मी एवढं साधना केली. नारद महर्षी म्हटले हो तू अजूनही साधना कर, तुझी संपत्ती मिळेल. मग तो म्हटला नाही नाही, अरे तू कोण मला सांगणारा, अजिबात सांगायची गरज नाही, माझं मी बघून घेईल. हे मला काय ज्ञान सांगतो, मला काय आत्मज्ञान सांगतो, मला काही आत्मज्ञान ऐकायचं नाही, असं काहीतरी बोलू लागला. आणि इतकं विचित्रसारखं नारद महर्षींसोबत बोलता बोलता नारद महर्षींना असा राग आला. नारद महर्षी म्हटले अरे देवाचा भक्त आहे ना म्हणून तुला सांगत होतो, जा माझं ऐकत नाही ना, आणि तू असा माझं न ऐकता तू एवढं चुकीचं वर्तन करतो आहे, एवढं माकडासारखं बोलतो आहे, वागतो आहे, तुझे सगळे चाळे दिसत आहेत, तर जा तू माकड होशील. नारद महर्षीने रागाच्या भरात त्याला शाप देऊन टाकला.
आता शाप दिला, हा शापित झाला, पण ह्याने केलेली साधना ह्याला पुढे कामं आली. म्हणजे त्या साधनेमुळं त्याला आता त्याने नारद महर्षींना पुन्हा उपशाप मागितला, मला क्षमा करा, माझ्याकडून चुकलं. नारद महर्षींनी सांगितलं, ठीक आहे, तू तपश्चर्या केलेली आहे, भगवंताचा भक्त आहे, म्हणून तुला सांगतो की तुझी केलेली साधना आहे, यामुळे आता तुला माकड होण्याचं मी जे शाप दिला आहे, आणि खरोखर त्याचं तोंड असं माकडासारखं झालं, बंदरासारखं झालं. आता सांगितलं, जा नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती दक्षिण तटावर एक मोठी तवा नदी येते, आणि ते तवा आणि नर्मदा मैयाच्या संगमावरती तू तपश्चर्या कर. आता तो वैश्वानर राजा त्या ठिकाणी आला, आणि ज्या ठिकाणी आम्ही आज त्या तवा नदीच्या किनाऱ्यावरती उभा आहोत, तर असं उजव्या हाताला ती तीर्थ आहे, भालू तीर्थ म्हणतात त्याला. त्या ठिकाणी त्या राजाने 1000 वर्ष तप केलं, आणि तप केल्यावर त्याला त्याची संपत्ती मिळाली, नर्मदा मैयेची कृपा झाली आणि भगवंताची कृपा झाली. मग एवढं सगळं त्याला हे झालं, आणि त्याचं जे माकडासारखं तोंड झालेलं होतं, ते माकडासारखं झालेलं तोंड आता तो पूर्ववत व्यवस्थित झालं. म्हणून त्या ठिकाणाला वानरेश्वर महादेव त्यांनी स्थापन केलेला आहे. त्याने जो महादेव जे शिवलिंग स्थापन केलं होतं रोजच्या तपश्चर्या साधनेसाठी, तर ते शिवलिंग ह्याचं तोंड वानरासारखं झालेलं होतं, तो पुन्हा व्यवस्थित झाला. म्हणून त्या शिवलिंगाचं नाव वानरेश्वर, आणि ज्या ठिकाणी ही सगळी साधना झाली त्या तीर्थाचं नाव भालू तीर्थ. म्हणून असं पवित्र ठिकाण, असा पवित्र संगम म्हणजेच तो तवा नर्मदा संगम, अति पवित्र आणि खूप रुंदीचं पात्र असलेले. आता त्या नदीमधून आम्ही चाललेलो आहोत. ह्यांनी सगळ्यांनी लुंग्या अशा वरती बांधल्या, मी सुद्धा माझी पॅन्ट गुडघ्यापर्यंत घेतले, आणि आता पाण्यामधून चाललो. पाणी खूप त्या नदीला, पण उंच खूप नाही, कारण पात्र खूप रुंद असल्यामुळे गुडघ्यापर्यंतच पाणी आहे. मग पाण्यामधून जात असता मध्ये लोकांचे छोटे छोटे शेतंसुद्धा आहेत त्या नदीमध्ये. थोडं बेट झालं की तिथेच त्या लोकांनी हातानेच काहीतरी धान्य लावून द्यायचं, काही भाजीपाला लावायचा, मग पाणी घालायची गरज नाही. असं करत करत, कारण तिथे शेजारी असणारे ते शेतावाले लोक, ते आम्हाला रस्ता पुढचा दाखवायचे, कारण पाण्यातून नेमकं कोणत्या बाजूला जायचं हे कळत नव्हतं. मग ते सांगायचे, असं सरळ जा, ह्या झाडाच्या बाजूला जा, त्या झाडाच्या बाजूला जा. असं 2 किलोमीटरपेक्षाही जास्त अंतर त्या नदीचं पात्र पूर्ण पार केलं. आता 1-1.5 तास त्यामध्ये निघून गेला. म्हणजे आता जवळजवळ 4-4:30 वाजलेले आहेत, आणि 4:30 वाजता नदी पार झाली. आता वरती चढतो आहे, तर बघितलं की तिथे आता मी कधीच झाडं ते बघितलेले नव्हते, ते झाडं मला बघायला मिळाले. ते म्हणजे एवढे फणसाचे झाडं होते की खूपच, आणि त्याला फणसही खूप आलेले होते. आता मी तोपर्यंत फणसही कधी बघितलेलं नव्हतं. आता कोकणात वगैरे तिकडे असतात म्हणता, आपल्या इकडे काही बघायला भेटत नाही. मग ते फणसही मी बघितले, झाडाला लागलेले एवढे थेट खोडापासून इतक्या उंचापर्यंत एवढे मोठे मोठे फणसं, आणि ते काटेरी फणसं. फक्त ऐकलेलं होतं, वाचलेलं होतं, फणसाच्या अंगी काटे आता अमृताचे साठे. साठे तर अजून बघितलेच नव्हते, पण काटे वगैरे ते बघितलं, आणि खूप आनंद वाटला, आपल्याला एक नवीन काहीतरी बघायला मिळालं. मग आता पुन्हा वरती चढलो, आणि वरती चढून माझ्या पतिदेवाने सांगितलं, आता आपण इथून 10 किलोमीटर अंतर हौशंगाबाद आहे, तर आपण हौशंगाबादला जाऊ. कारण त्या दिवशी आता माझा पाय थोडा दुखायला लागलेला होता, आणि तो खोब्यात जो अमरकंटकवरून खाली निघत असता येत होतं, तेव्हा जसं दुखायला लागलो तसं पुन्हा दुखायला लागला. आता चालायला खूप त्रास व्हायला लागला. माझ्या पतिदेवाने सांगितलं, आता कसंही करून आपल्याला हौशंगाबादला जावं लागेल. आपण हौशंगाबादला गेलो म्हणजे आपण तिथं दवाखान्यात दाखवून घेऊ, पण आता कसंही करून 10 किलोमीटर तर आता 1-1.5 तासात चालणं होणार नाही, कारण 4:30 वाजलेले होते. 5 आणि 6 वाजेपर्यंत कसंही अंधार पडेपर्यंत चालू शकतो, कारण आता डांबरी रस्ता आहे आणि शहर जवळ आहे, त्यामुळे काही भीती अडचण नाही आहे. पण एवढं चालता चालता आता जवळजवळ आम्ही 7 किलोमीटर चाललो. 1-1.5 तासामध्ये जास्त चालू शकलो नाही, पण पाय इतका दुखायचा की मी हळूहळू पाठीमागून चालायचे, हे सगळे पुढे चालायचे. माझ्या पतिदेवाने सांगितलं, हळूहळू, एकाही अडचण नाही, रस्ता आहे, तुला जसं जमेल तसं. मग 7 किलोमीटर कसं तरी चालून गेलो, आणि तिथे एक मालाखेडी म्हणून गाव लागलं.
आता त्या मालाखेडीमध्ये औशंगाबादच्या अलीकडे 3 किलोमीटर त्या गावामध्ये गेल्यावर आता दिवस मावळला होता, अंधार पडायला लागला होता. पण जेव्हा त्या तवापासून पुढे निघालो होतो तेव्हा आम्ही बघितलं होतं की मैयाला 2012मध्ये एवढा पूर आला होता की भयंकर पूर आला होता 12-13मध्ये. त्या पुरामध्ये त्या तवा नदीवरून इतकं पाणी वाहत होतं की त्या बाजूने जेवढे झाडं आहेत वरती खूप मोठे मोठे उंच झाडं, तर त्या झाडाला असं गवत वगैरे काट्या अशा लटकलेल्या होत्या. म्हणून लोक सांगत होते की इतका पूर आलेला होता की हे गाव पूर्ण पाण्यात होते. म्हणून असं ते प्रसंगसुद्धा तेव्हा बघायला भेटला. तर त्या आता मालाखेडीमध्ये गेलो आणि तिथले लोक म्हणू लागले, बाबाजी नर्मदे हर आगे कहाँ जाओगे? माझ्या पतिदेवांनी सांगितलं आता औशंगाबादला चाललो आहे. ते म्हटले, अरे आता अंधार पडायला लागला, अजून 2-3 किलोमीटर आहे आणि शहर पार करायला बराच वेळ लागेल तुम्हाला. मग यांच्यासोबत बोलत होते तेव्हाच मी पाठीमागून हळूहळू येत होते. त्या लोकांनी मला बघितलं. ते म्हटले, अरे माताजीची सुद्धा तब्येत बरोबर दिसत नाही आहे, पाय दुखतो वाटतं, तुम्ही इथंच थांबा. माझे पतिदेव म्हटले, इथं दवाखाना वगैरे? ते म्हटले, जवळ नाही आहे पण थोड्या वेळाने आमचा मुलगा गेलेला आहे औशंगाबादला, त्याला आपण सांगू, त्याची गाडी आली की मग दवाखान्यात घेऊन जाऊ. आता ठीक आहे म्हटले. माझे पतिदेवांनी सांगितलं दवाखान्यात जायची नाही गरज, पण औषधं वगैरे आणले तरी चालेल. मग त्यांनी सांगितलं ठीक आहे आता तुम्ही इथंच थांबा. मग शेजारी छोटीशी एक पडवी बांधलेली होती, आम्ही तिथे आमचे आसन लावले आणि समोरच एक हँडपंप होता, तिथं हातपाय वगैरे धुतले. आता यांनी तिघांनी आरती वगैरे केली. तोपर्यंत त्या बाबांनी सांगितलं, आमच्या घरी स्वयंपाक बनवलेला चालेल का? माझ्या पतिदेवांनी सांगितलं हो, कारण आम्ही त्या दिवशी खूप थकलेलो होतो आणि एवढी तवा नदी पार करून आलेलो होतो. त्यातली त्यात मलाही काही करायचंही नव्हतं आणि माझा पायही खूप दुखत होता. म्हणून त्यांनी त्यांच्या घरी स्वयंपाक बनवला आणि आम्हाला त्यांच्याच अंगणामध्ये, आता रोडच्या कडेलाच सगळे त्या घरावर एवढ्या वेली होत्या फुलाच्या आणि अगदी याच्या कारले वगैरे एवढ्या वेली होत्या त्याच्यावरती की ते घर काय आहे तेच दिसत नव्हतं. एवढं सुंदर ते दिसायचं ना. मग तिथे समोरच आम्ही बसलो, सगळे अंगणामध्ये सगळे सोबत जेवलो. तिथे आणखी एक बाबाजी आले होते. ते बाबाजी सांगत होते, अमरकंटकच्या पर्वतामध्ये एवढ्या सगळ्या वनस्पती आहेत, त्या सगळ्या औषधी वनस्पती आहेत, पण ज्याला त्याचं ज्ञान असेल तर त्याला ते भेटून जातील. प्रत्येक रोगावरच्या वनस्पती अमरकंटकच्या डोंगरात आहेत आणि नर्मदा माईने हे दिलेलं माणसाला एक वरदान आहे. म्हणून तर पावसामध्ये जेव्हा त्या वनस्पतीचं जे पाणी येतं वाहून ते नर्मदा माईमध्ये येतं आणि त्या पाण्यामुळे माणसाचे रोग जातात, असं ते बाबा सांगत होते. मग अशा गप्पा मारता मारता आता जेवणही झालेलं होतं, आरती पूजाही झालेली होती. मग तेवढ्यात त्या घरचा त्यांचा जो मुलगा होशंगाबादला गेलेला होता तो आला. मग त्या बाबांनी सांगितलं, चला माताजीला आता गाडीवर बसवा आणि दवाखान्यात घेऊन जायचं. माझ्या पतिदेवांनी सांगितलं नाही, गाडीवर नाही, दवाखाना किती लांब आहे? त्यांनी सांगितलं इथून 1.5-2 किलोमीटर आहे. मग माझ्या पतिदेवांनी सांगितलं नाही, 2 किलोमीटर असेल 1.5 किलोमीटर असेल, आता ती चालू शकत नाही, आता आराम करेल, पण आता तर तिला दवाखान्यात गाडीवर नेता येणार नाही, पायी जवळ असतं तर पायी गेली असते. ते म्हटले, अरे काय हरकत आहे, जेल इथंच आहे, तुम्ही जायचं आणि परत इथंच यायचं, इथूनच पुन्हा परिक्रमा सुरू होईल. पण माझ्या पतिदेवांनी सांगितलं नाही, आम्ही संकल्प केला आहे ना पायी करायची, मग पूर्ण होईपर्यंत गाडीला पायसुद्धा लावायचा नाही, अशी आमची भावना आहे, अशी आमची श्रद्धा आहे आणि असा आमचा संकल्प आहे. त्यामुळे आता गाडीवर आम्ही जाणार नाही. तर तुम्हालाच जर मेडिकलमधून काही औषधं घेऊन येता येत असतील, त्या मेडिकलवाल्याला सांगून तुम्ही आणू शकता की पाय दुखतो आहे म्हणून ते देईल औषधं. मग त्यांनी सांगितलं ठीक आहे. मग तो मुलगा त्यांचा गेला, मेडिकलमधून औषधं घेऊन आला, एक टुपही घेऊन आला की जिथं दुखतं आहे, मग खुब्यामध्ये दुखत होता आणि गुडघे वगैरे दुखत होते, आता पायाचे घोटेही दुखत होते. तिथे तो मलम लावला, ते औषधाने चोळलं आणि एक गोळी घेतली. आता सगळ्यांनीच त्या ठिकाणी त्या बाबांना सांगितलं, नर्मदे हर, तुम्ही खूप सेवा केली आणि बोलवून सेवा केली, कारण नर्मदा परिक्रमेमध्ये सगळ्याच प्रकारचे अनुभव असतात. म्हणून तर
कधीकधी खूप सेवाही घडते आणि कधीकधी अव्हेरही होतं. तर हे चालूच असतं. त्याचा एवढा विचार करायचा नसतो. जे मागं झालंय ते लगेच ते पान फाडून टाकायचं, म्हणजे ते लगेच सोडून विसरून जायचं ते. कुणी खूप आपला सत्कार केलाय, खूप आपल्याला आदर दिलाय म्हणून त्याचंही ध्यानात ठेवून त्याचेच गुणगात गात बसायचं नाहीये. आणि ज्याने खूप त्रास दिलाय त्याचाही रागराग करीत बसायचं नाहीये. ते लगेच विसरून जायचं आणि पुढे चालायचं. म्हणून त्या ठिकाणी त्यांना नर्मदेहर म्हटलं. आता तेही त्यांच्या घरी झोपायला गेले. आम्ही त्या पडवीमध्ये आमच्या आसनावरती बसून सगळेजण एकमेकांना नर्मदेहर म्हटलं. पण माझ्या पतिदेवांनी सांगितलं, आता पहाटे लवकर उठायचं. उद्या 3 वाजता उठायचं. इथेच हँडपंपवरती स्नान करायचं. कारण इथून आता 3 किलोमीटर आपल्याला पुढे जावं लागेल आणि तिथं जाईपर्यंत घाटावर सगळी गर्दी होईल आणि मग स्नान करायला उघड्यावर पुन्हा नको अडचण. पण आपण घाटावर जाणार आहोत, पण इथेच आपण स्नान करून जायचं आहे, आरतीपूजा करून जायचं आहे. म्हणून सगळे एकमेकांना आता नर्मदेहर म्हटले आणि आजचा विश्राम इथेच झाला म्हणून इथेच थांबते. नर्मदेहर.